सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी. तर आता संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ, दिव्यांगांचे पैसे जे की SMS देखील सुटलेले आहेत, 2500 रुपये खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. तर तुम्हा सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे. जर तुम्हाला श्रावणबाळ, दिव्यांग आणि संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे मिळालेले नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. जे की 2500 रुपये खात्यामध्ये इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर आता कोणत्या जिल्ह्यात इथं पैसे जमा झालेले आहे, कोणाला लाभ मिळणार आहे, जे की 2026चे नवीन नियम काय आलेले आहे, काय बदल झालेला आहे, कोणाला पैसे तर मिळत आहे, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर आता बरेच जणांचे यामध्ये प्रश्न आहे की आता खात्यामध्ये पैसे आले का? काय आहे, खात्यामध्ये पैसे आले का? संजय गांधी निराधार अनुदान योजना जी की वाढीव दराने जे की निधीमध्ये वाढ करण्यात आली होती. याआधी जो काही GR आपल्याकडे आलेला होता, थेट खात्यामध्ये पैसे जानेवारी पहिलं जे की पैसे ते 2500 रुपये खात्यामध्ये इथं येत आहे. तर आता याबरोबरच जे की यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना गरीब, निराधार, आजारी, विधवा, अनाथ, अपंग तसेच कमी उत्पन्न कुटुंबधारकांना दरमहा जे की 1000 रुपये तर देण्यात येत होता, काही जणांना 1500 रुपये, तर आता तुम्हाला मिळत आहे 2500 रुपये. तर आता सध्या जे काही वाटप इथं सुरू झालेलं आहे जे की या जिल्ह्यांमध्ये. तर आता कोणकोणते जिल्हे आहेत, सर्वप्रथम आता यामध्ये जे काही पैसे वाटप यामध्ये पुणे, नाशिक, तर अशा जिल्ह्यांमध्ये 2500, काही जणांच्या खात्यामध्ये 1500, काही जणांना 1000 रुपये याप्रमाणे पैसे खात्यामध्ये इथं येत आहे. त्यानंतर जे ते आपलं नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, जळगाव, बीड, उस्मानाबाद, लातूर, तर अशा जिल्ह्यांमध्ये जे की 1000 रुपये, त्याचप्रमाणे 1500 रुपये, काही जणांच्या खात्यामध्ये 2500, तर काही जणांना पैसेच मिळालेले नसेल तर अशांच्या खात्यामध्ये 3000 रुपये याप्रमाणे पैसे खात्यामध्ये इथं येत आहे. तर लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा की तुमच्या खात्यामध्ये आले की नाही. परभणी, अहमदनगर, मुंबई शहर, उपनगर, ठाणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सोलापूर, सातारा, सांगली, लातूर, तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे खात्यामध्ये इथं येत आहे. तुम्ही लगेच तुमचं खातं तपासा की तुमच्या खात्यामध्ये आले की नाही. वर्धा, हिंगोली, नांदेड, परभणी, अहमदनगर, तर आता कोणाच्या खात्यामध्ये इथं पैसे येत आहेत ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे. कोणाला पैसे इथं मिळणार नाही, कोणत्या कारणामुळे मिळणार नाही, जर तुमचे पैसे बंद झालेले असेल तर कशा पद्धतीने सुरू करायचे आहे ते सुद्धा आपण आजच्याच व्हिडिओमध्ये पाहणार आहे. त्यानंतर जे ते आपलं यामध्ये ते अमरावती, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, धुळे, नंदुरबार, वाशिम, पालघर, रायगड, तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. त्यानंतर इथे आपलं कोल्हापूर, धुळे, वर्धा, तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. तर आता यामध्ये कोण पात्र होते, तर आता जे काही पात्रांच्याच खात्यामध्ये इथं पैसे इथं येत आहे, जे काही पात्र लाभार्थी असेल. तर आता यामध्ये निराधार कुटुंब, विधवा महिला, अनाथ व्यक्ती, तर हे जे काही आहे यांना 2500 रुपये किती मिळत आहे, 2500 रुपये हे त्यांच्या खात्यामध्ये DBTच्या माध्यमातून पैसे खात्यामध्ये इथं येत आहे. त्यानंतर जे यामध्ये अपंग, दिव्यांग, वयोवृद्ध, ज्यांना पेन्शन नाही, वार्षिक उत्पन्न 21,000च्या आत आहे, तर अशांना जे की यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही लगेच तपासून घ्या. यादीमध्ये नाव असेल तरच पुढील हप्ते व पुढील टप्पे तुमच्या खात्यामध्ये इथं जमा केले जाणार आहे. तर आता पैसे जमा झाले का, कसे तपासायचे, यामध्ये 3 प्रकार आहे. तुम्ही तुमचे पैसे चेक करू शकता. सर्वप्रथम तुम्हाला SMS आलेला असेल, जी की SMSद्वारे तुम्ही चेक करू शकता. अशा प्रकारचा SMS तुम्हाला येईल की 2500 रुपये क्रेडिट तुमच्या खात्यामध्ये झालेले आहे. मिनी स्टेटमेंट काढा, बँकमध्ये जाऊन किंवा ATMमध्ये तुम्ही चेक करा, किंवा DBT जे की तुम्हाला दाखवलेल्या पोर्टलवरती जाऊन तुम्ही जे की या लिंकवरती क्लिक करून सुद्धा तुम्ही ॲप्लिकेशन स्टेटस अप्रूव्हल आहे, पेंडिंग आहे की रिजेक्ट झालेलं आहे ते चेक करून घ्या. जेणेकरून तुमचे पैसे खात्यामध्ये आले की नाही तुम्हाला चेक करता येणार आहे. नवीन अर्ज कधीपासून सुरू होणार आहे, तर आता 2026 पासून जे काही नवीन अर्ज देखील सुरू झालेले आहे. यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ, दिव्यांग अशा सर्व योजनेचे पैसे, इंदिरा गांधी योजना अशा सर्व योजनेचे पैसे खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. नवीन अर्ज देखील इथं सुरू झालेले आहेत. तर आता कोणाला 2500 रुपये इथं मिळालेले आहेत. तर आता जे आपण इथं पाहणार आहे, आधार लिंक आवश्यक आहे. त्याचप्रमाणे E-KYC, तुम्ही जर बँकेची E-KYC केलेली नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. लगेच तुम्ही तुमची E-KYC करा.
त्यानंतर लाभार्थ्याच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे तर अशांच्या खात्यामध्ये पैसे इथं येत आहे. पैसे आले नाहीत तर त्याचे मूळ जे कारण आहे त्यामध्ये आधार लिंक नसणे, बँक खाते चुकीचे देणे, अर्ज अपूर्ण असणे, तर अशांमुळे तुमचे पैसे इथं रोखते. तर आता पैसे आले नाही तर तुम्हाला काय करायचं आहे, अजूनही पैसे आले नसतील तर तुम्ही समाज कार्यालय, बँकमध्ये जाऊन डीबीटी तपासून घ्यायची आहे. तर अशाने लगेच तुम्ही तुमचं तपासा. पुढील हप्ते लवकरच जमा होतील. नवीन यादीत तुमचं नाव टाकलं जाईल. पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे इथं पाठवले जाणार आहे. तर आता जे की सामान्य निराधार, अपंग, त्यानंतर एकत्रित हप्ता, तर आता याप्रमाणे 1000 ते 1200, 1200 ते 1500, 2000 ते 2500 याप्रमाणे पैसे खात्यामध्ये इथं येत आहे. तर आता काही जिल्ह्यांमध्ये हप्ते जे आधीचपासून जमा होत आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये आता इथं टाईम लागणार आहे. किती लागणार आहे? मिनिमम 2 ते 7 दिवस. तर SMS तुम्ही लगेच तपासा की तुम्हाला SMS वगैरे आला का? ज्यांचे खाते बंद पडलेले असेल तर अशांनी पुन्हा खाते सुरू करा. समाज कल्याण कार्यालयाला भेट द्या ज्यांचे कोणाचे पैसे बंद झालेले आहे. नवीन अर्ज सुरू झालेले आहेत तर घरबसल्या तुम्ही तुमचा अर्ज सादर करून या योजनेचा, संजय गांधी दिव्यांग आणि श्रावण बाळ योजनेचा लाभ घेऊ शकता.